माझे सहकारी शिवाजीराव गर्जे, आमचे पारनेरचे आमदार राष्ट्रवादीचे काशीनाथराव दाते, मराठवाड्याचे आमदार विक्रमजी काळे, मराठवाड्याचे दुसरे आमदार सतीशजी चव्हाण, विदर्भाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार अमोल मिटकरीजी, आज ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षप्रवेश होतोय ते भूम परांडा वाशीचे माजी आमदार राहुल भैया मोटे, आनंद परांजपे, प्रमोद हिंदूराव, लतीफ तांबोळी, सुरेश बिराजदार, अशोक सावंत, महेंद्र दुर्गुडे, बद्रू जजमा, त्याचबरोबर उपस्थित असणारे संजय बोरगे, ॲडव्होकेट प्रवीण यादव, समयुद्दीन मशायक, सुरेश पाटील, सुशील शेळके, महेंद्र पानसरे, संजय मिस्किल, अनेक माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः धाराशिव, पारनेर, पाथर्डी, अकोला आणि धाराशिवमधले भूम परांडा वाशी ह्या परिसरातून आलेले सर्व आमचे सहकारी, सर्व बंधू भगिनी, तरुण कार्यकर्ते, वडीलधारी नेते, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय. तसं बघितलं तर आपण अनेक वर्षे एकत्र काम केलं. मधल्या काळामध्ये काही राजकीय घटना घडल्या, समीकरणं बदलली, त्याच्यातून काही भूमिका काहींना घ्यावी लागली. परंतु राहुल तसा माझ्या संपर्कामध्ये होता. दुर्दैवाने त्याला अपयश आलं. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो, सर्वांना सांगतो की बाबांनो, अपयशाने खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला, यश मिळालं म्हणून हुरळून पण जायचं नसतं. शेवटी आपण सगळेजण लोकांच्या मध्ये काम करणारे कार्यकर्ते. मित्रांनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर अनेक वर्ष ही संधी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला दिली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आणि इथपर्यंत अनेक मान्यवरांच्या मदतीमुळे मी इथं पोहोचलेलो आहे. आज आम्ही सगळेजण, मी असेल, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, नवाब भाई असतील, मलिक असतील किंवा धनंजय मुंडे असतील, बाकीचे सगळे, दत्ताभाऊ भरणे आता कृषी मंत्री केलेले ते असतील, मकरंदाबा पाटील असतील, आदिती तटकरे असतील, कितीतरी आपल्या सहकाऱ्यांची नावं, बाबासाहेब पाटील आपले लातूरचे असतील, अनेक मान्यवरांची नावं घेता येतील, नरहरी झिरवाळ असतील, अण्णा बनसोडे असतील. आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आज महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत. तिथं काम करत असताना भाजपच्या परीनं काम करताय. त्याचबरोबर शिवसेना एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करतंय. आणि मी आत्ता जी नावं घेतली, आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कामं करतोय. सरकारच्या योजना केंद्राच्या, राज्याच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता आम्ही सगळे एकमेकाला सहकार्य करतोय. तसं बघितलं तर जुना उस्मानाबाद आणि आताचा धाराशिव हा जिल्हा काही मला नवा नाही. तसं बघितलं तर मी धाराशिवचा जावई, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं अनेकदा इथं सुरेश बिराजदार बसले, तिथं आमचे राहुल बसले मोठे. मागे आपण बाणगंगा आणि बिराजदार, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना हा बरेच प्रयत्न केले. ते दोघं अतोनात कष्ट घेत होते, प्रतिकूल परिस्थिती होती, तुम्ही सगळेजण साथ देत होता. परंतु शेतीचा पाण्याचा प्रश्न होता, तिथल्या काही मूलभूत काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्णत्वाला जायच्या होत्या आणि त्याच्यातून 1250चा कारखाना तर परवडतच नाही. त्याच्यामुळं हे दोघंही, सुरेशराव काय किंवा आमचा राहुल काय, सगळेजण प्रयत्नाची शिकस्त करत होते, पण कारखाना काही अडचणीतनं बाहेर निघत नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी मला आव्हान केलं की दादा, तुम्ही तो चालवायला तुमच्या लोकांनी घ्यायला सांगा. आम्ही तो चालवायला घेतला, परंतु 1250चा कारखाना कुठल्याच देशात कुणालाच परवडत नाही, कारण तो फार बारका कारखाना आहे.
कारखाना कमीत कमी 2,500 टनाचा पाहिजे. आम्ही आता राज्य सरकारने धोरण स्वीकारलेलं 2,500 टनाच्या आतमध्ये कारखान्याची परवानगीच द्यायची नाही. पण आता तर सहकारी साखर कारखाने द्यायचं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नंतर बंदच केलं. हे आपले सगळे म्हणजे बिराजदार कारखाना असेल, बाणगंगा कारखाना असेल किंवा धनाजीराव साठेंचा पण एक कारखाना आमच्या माढा तालुक्यामध्ये आहे तो असेल किंवा मोहन जगतापांचाही कारखाना माझ्या माहितीप्रमाणे आमच्या माजलगावच्या परिसरामध्ये, हे सगळे कारखाने तुमचे शेवटच्या टप्प्यातले कारखाने. तुला आठवत असेल सुरेशराव, तुम्हालाही आठवत असेल, त्यांना वेळेत पैसे पण मिळाले नाही. जे गव्हर्नमेंटचं भाग भांडवल असतं ते वेळेत मिळालं असतं तर ही परिस्थिती त्या दोघांच्यावर आली नसती. परंतु मी मगाशीच सांगितलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे प्रयत्न करत होते, परंतु काही ना काही समस्या अडचणी येत होत्या. आणि आम्ही पण चालवायला घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो 3,000, 3,500, 4,000च्या पर्यंत नेल्याशिवाय तो चालू शकत नाही. आम्हालाही सुरुवातीच्या काळामध्ये नुकसान सहन करावं लागलं. परंतु आता तुम्हाला माहिती आहे, एक कारखाना 7,000 टनी केलेला आहे. त्याच्यामध्ये कोजन आहे, डिस्लरी आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा चाललेल्या तुम्ही सगळेजण बघताय दोन्ही भागामध्ये. शेवटी माझ्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळावेत ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भावना. खरं आज मला बाप्पा मोठेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण स्वर्गीय बाप्पा मोठेंच्या बरोबर मला पण कामाची संधी मिळाली. कारण 10 जून 1999ला आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरांनी, प्रफुल्ल पटेल, पदमसिंह पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील ह्या सगळ्या मान्यवरांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला. आम्ही सगळेजण ज्युनियर होतो. मी, आर जयंतराव, दिलीपराव, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण ज्युनियर होतो. परंतु आम्ही सगळ्यांनी तिथं साथ दिली आणि बघता बघता आपला पक्ष 26 वर्षाचा झालेला आहे. शेवटी मी सर्वांना सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. तशा पद्धतीनं घटना घडल्या. मागं दुर्दैवानी राहुलला अपयश आलं. राहुल तिथं प्रयत्न करतोय. तिथली परिस्थिती भौगोलिक वेगळी आहे. पाण्याचा प्रश्न आहे. जसा उल्लेख कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा आता राहुलनी केला. उजनीमधनं आपण अधिकचं पाणी आणून तिथून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी आणण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय. शेवटी ही सगळी कामं करत असताना निधी मोठ्या प्रमाणावर लागत असतो आणि त्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चाललेल्या आहेत. मी मध्ये राहुलला एकदा दोनदा म्हटलं की राहुल, शेवटी आपण एकत्र मिळून काम करूया, प्रश्न सुटले पाहिजेत. मध्ये काही रस्त्यांची कामं त्या भागातली करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय तिथल्या लोकांचं राहणीमान बदलू शकत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं पूर्वी दुधाचा धंदा अतिशय चांगल्या प्रकारचा दुधाचा धंदा होता. आता यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे. धरणांची परिस्थिती चांगली आहे, तलावांची परिस्थिती चांगली आहे. पदमसिंह पाटील साहेब मंत्री असताना अनेक तलाव माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये, माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहेत. परंतु पावसाचा पण लपंडाव आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि ह्याच्यातून पुन्हा एक नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी आपल्याला सगळ्यांना करायची, नवीन कार्यकर्त्यांना जोडायचं आहे. त्याच्यामध्ये वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्याच्यामुळं आजचा हा कार्यक्रमाच्या निमित्तानं मध्ये मी नगरला गेलेलो होतो, अहिल्यानगरला. तेव्हाही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं काशीनाथराव दातेंची माझी भेट झालेली होती. ते तिथले आमदार आहेत. राहुरीला एक कार्यक्रम होता, अहिल्यानगर शहरात एक कार्यक्रम होता. कार्यक्रम दोन्ही चांगले झाले. पण त्यावेळेस काशीनाथराव दाते म्हणले की दादा, काही सहकारी मित्र पारनेरचे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत. ताराचंदजी आहेत का इथं? ताराचंदजी पण मागे आपल्याकडे होते, मध्ये थोडंसं बाजूला गेले होते. पुन्हा त्यांनी मला सांगितलं की दादा, आपण आपल्या सर्वांच्या बरोबर यायचं. मी म्हटलं आज तुम्ही या, तुमचाही पक्षप्रवेश करू. पाथर्डीमधले पण काही माझे सहकारी मित्र, त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली. ते पण तो तालुका तसं बघितलं तर बबनराव ढाकरे साहेबांचा तालुका,
परंतु त्याही भागातल्या काही सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आमच्या अमोल मिटकरी आणि मोहम्मद बदरुजमा मोहम्मद आदिल हे आमचे जिल्हाध्यक्ष अकोल्याचे, त्यांच्याही मदतीनं त्यांच्याही प्रयत्नांनं काही आपल्या सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत। त्यामध्ये माझ्या अकोला जिल्ह्यातनं प्रशांत मानकर, संजय बडे, आशिष पाटकर, गणेश घाटे, गणेश वानखडे, आशिष तायडे, प्रवीण कराळे, संदीप कुलट आणि सचिन शिंदे हे मान्यवर वेगवेगळे कोण माजी उपसभापती, कोण माजी सरपंच, कोण कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, कोण विद्यार्थी सेनाचे माजी विद्यार्थी सेनेचे प्रमुख, कोण माजी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे, आमच्या अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुक्यातले जे माझे सहकारी येत आहेत ते विलासराव रोडी, दत्तात्रय टेंभुरकर, जमीर पठाण, राहुल ढाकणे, सतीश वारुंगळे, संजय दौंड, रामदास दौंड, भीमराव आंधळे, जनार्दन दौंड, विजय आंधळे, सुरेश कुलथे, अरुण काशीत, नंदकुमार कोलते, हनुमंत बडे, कानी भडके, रामनाथ खाडे, बाळासाहेब शिरसाट, हरिभाऊ शिरसाट, रोहन चव्हाण, आकाश पालवे, प्रकाश वायभासे, तसंच आमच्या पारनेरमधनं आमचे बाबासाहेब नरे, सुभाषराव ठाणगे, प्रदीप वाळुंज, गीताराम वाळुंज, अक्षय गोरडे, बाळासाहेब रोकडे, बाबासाहेब दाते, अंकुशराव ढोकळे, बाळासाहेब पवार, अमोल रोकडे, साहेबराव काशीत, संजय थोरात, परशुराम शेलार, अशोक खैरे, बाळशीराम शिंदे, निलेश पवार, अण्णासाहेब खैरे, सोपान फरतरे, डॉक्टर अविनाश शेलार, सोपान शेलार, ऋषिकेश नरसाळे, हरीश काका दावभट, समित रोकले, नंदकुमार भांड, विक्रम कुमार मनसरे, बाळशीराम शिंदे, विकास शिवले, पंढरनाथ उंडे, धनंजय शेठ निमसे, तसंच आमच्या पारनेरचे राहिलेले संजय आहेर, संतोष चौगुले, अविनाश गोडसे, महादेव पवार, शुभम गोडसे, विनोद गोडसे, प्रवीण डोगरे, अनिल आहेर, कुंडली वाफारे, महादेव कुंडे, दिलीप गुले, कृष्णा ठोबे, जबाजी जरड, जालिंदर खोसे, नामदेव गायकवाड, बाळासाहेब वाळुंज, संतोष शिंदे, संतोष गागरे आणि आपल्या धाराशिव मधील स्वतः राहुल भैया मोठे, तात्यासाहेब गोरे, महादेव खैरे, मधुकर मोठे, रणजित मोठे आले का? मच्छिंद्र कवडे, दादासाहेब सोनारीकर, शिवाजीराव गाडवे, सुदन भाऊ पाटील, हनुमंतराव पाटोळे, ॲडव्होकेट संदीप पाटील, हनुमंत कोलते पाटील, संजय पाटील अरसोलीकर, नितीन बिक्कड, महेश ढेपे, प्रशांत कवडे, नसीर शाह बर्फीवाले, राहुल बनसोडे, प्रदीप डोके, दत्तात्रय पाटील, बाबूलाल सुरवशे, प्रताप भैया देशमुख, अधिकनाथ पालके, नानासाहेब पाटील, मारुती मासाळ, मोहनदादा मुसळे, संजय काका बोराडे, आर.डी. सूळ, प्रवीण खटाळ, महादेव जाधव, विष्णू शेवाळे, भाऊसाहेब खरसडे, डॉक्टर दशरथराव घोगरे, धनंजय हांडे, भाऊसाहेब नलवडे, रणजित गायकवाड, संजय पवार, डॉक्टर रवींद्र जगताप, ॲडव्होकेट सुजित देवकते, श्री हरिश्चंद्र मिस्किन, सोमनाथ शिरसाट, प्राध्यापक सुरेश कोकाटे, विजय बोराडे, गोविंद जाधव, धनंजय मोरे, श्रीराम खंडागळे, शहाजी दराडे, सतीश सोन्ने, गोरीशंकर साठे, अशुरबा चोरमले असे सर्व मान्यवर मगाशी विद्यमान पदाधिकाऱ्यांची मी चुकून नावं घ्यायचं राहिलो। पैलवान नवनाथ जगताप जे सध्या विद्यमान पदाधिकारी आहेत, अमोल काळे, रामराजे साळुंखे, सूर्यकांत सांचे, दादा बारसकर, अण्णा भोगील आणि माझ्या भूम, परांडा, वाशी, अकोट, बाळापूर, पारनेर, पाथर्डी ह्या सगळ्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले उपस्थित असणारे सर्व मान्यवर मित्रांनो, आपण
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी काही शिकवण दिलेली बेरजेचं राजकारण, ते बेरजेचं राजकारण आपण ह्या निमित्तानं करतोय. पण आपली भूमिका जातीभेद, धर्म, पंथ हे सगळेजण एकोप्याने काम केलं पाहिजे. जातीभेद डोक्यात अजिबात राहता कामा नये. मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, भटका समाज असेल, ओबीसी समाज असेल, माझा सर्वसाधारण समाज असेल, जे जे घटक समाजामध्ये आहेत, मी नेहमी सर्वांना सांगतो की हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन केली आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. नंतरचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज आणि नंतरचा कसा कसा इतिहास बदलत गेला ते तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. पण आताही काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या जातीय सलोखा ठेवला पाहिजे. कुठेही एकमेकांमध्ये अंतर पडता कामा नये, एकमेकाच्या बद्दल दुस्वास दाखवता कामा नये, एकमेकाचे प्रश्न नीटपणे जमिनीवर पाय ठेवून लोकांच्या मध्ये मिसळून लोकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले गेले पाहिजेत. आपल्या इथं विक्रम काळे आणि सतीश चव्हाण हे तुमच्या दोघांची गावं ह्या धाराशिव जिल्ह्यातच येतात आणि त्याच्यामुळं हे MLC म्हणून आपल्याला मदत करू शकतात. पण MLAला ह्यावेळेस आपल्याला जरा तिथं फटका बसला. एकेकाळी पदमसिंह पाटील साहेब, बाप्पा मोठे हे सगळे मान्यवर ज्यावेळेस तिथलं नेतृत्व करत होते त्यावेळेस हा जुना उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव जिल्हा हा राष्ट्रवादीचा तसा बघितलं तर बालेकिल्ला होता. अनेकदा जिल्हा परिषदा वगैरे पदाधिकारी आपले असायचे, अनेक कारखाने आपल्या विचाराने तिथं चालायचे. सातत्याने डॉक्टर साहेबांच्याकडे महत्त्वाची खाती होती. डॉक्टर साहेबांनी पण त्या खात्याचा उपयोग आपल्या धाराशिव आणि उस्मानाबाद जिल्ह्याला कसा होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडंसं तिथलं चित्र बदललेलं आहे. आपल्याला देखील आता काम मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. मी पण जिल्ह्याच्या दौऱ्यावर मी आता उद्याच बीडला चाललेलो आहे. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी पण जातोय. नंतर कोल्हापूर आहे, जळगाव आहे, अशा वेगवेगळ्या भागामध्ये दौरे पक्षाने माझे आखलेले आहेत. त्याच्यातून आपली हीच भूमिका आहे. यंदा पाऊस काळ चांगला झालेला असल्यामुळं तुमच्या इथं पिकं पण बऱ्यापैकी आहेत. कृषी खातं आता दत्तामामा भरण्यांच्याकडे दिलेले आहेत. तेही स्वतः उत्तम शेतकरी आहेत. त्यांची शेती पण अतिशय चांगली आहे. ऊसाची शेती असेल, डाळिंबाची असेल, केळीची असेल किंवा आमच्या द्राक्षाची असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे शेती करणारा हा शेतकरी, त्यांचं संपूर्ण परिवार, संपूर्ण कुटुंब हे शेतीमध्ये काम करत असतं. मी त्यांना फार पहिल्यापासून त्यांच्या चुलते आणि त्यांच्या वडिलांच्यापासून मी त्यांना ओळखतो. वेगवेगळी पदं अनेक त्यांना भूषवलेली आहेत. आमच्या पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन होते, आमच्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन होते, आता बरे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो शेतकरी आहे, त्याचा ऊस स्वतःचा, त्याचा स्वतःचा म्हणजे एकट्याचा नाही, नाहीतर पुन्हा त्याच्या मागं काहीतरी उठायचं. त्याचा भरणे परिवाराचा मोठा परिवार आहे, त्यांचा ऊस 16,000 टन जातो. 16,000 टन. त्यांची द्राक्षाची बाग 45 ते 50 एकर आहे. डाळिंबाची बाग 45 ते 50 एकर आहे. 8 देशामध्ये त्यांची द्राक्ष एक्सपोर्ट होतात. केळी पण अतिशय उत्तम आहे. तुम्ही कधी जर आला त्या भागात तर तुम्ही बघा, अतिशय उत्तम शेती करतात ही सगळी लोक. सांगायचं तात्पर्य, मोठा शेतकरी आहे परंतु कष्टातनं पुढं आलेला आहे. त्याच्या आजोबांच्या, त्याच्या वडिलांच्या काळामध्ये अतिशय, तेव्हा तर जमिनीच्या किमती काय होत्या तुम्हाला माहिती आहे. आता जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या, पण त्या काळामध्ये जमिनीला इतकी किंमत नव्हती. पण लांबनं पाणी कुठनं उजनीवरून आणलं, कुठून वेगवेगळ्या भागातनं विहिरी पाडल्या, बोर पाडले आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा वापर
हा व्यवस्थितपणे केला, ठिबकचा वापर केला, अशा पद्धतीनं हा आडाचा शेतकरी आहे आणि त्याच्याकडे सध्या ती जबाबदारी आपण दिलेली आहे. त्यामुळं आपले शेतकऱ्यांचे प्रश्न, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, आज आपण आता इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर सुरू करतोय. आजच कॅबिनेटला त्याच्याबद्दलचा निर्णय झाला. अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. आता नांदेडला पण जागा फायनल करून तिथं आपल्याला करायचं. उद्या मी बीडचं भूमिपूजन करतोय. त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला रेशो सांगतो, 200 कोटीचा प्रोजेक्ट असला तर टाटा ट्रस्ट आपल्याला 165 कोटी रुपये द्यायचे, 35 कोटी रुपये आपण घालायचे, आपण म्हणजे सरकारने. आणि 200 कोटीचा प्रोजेक्ट उभा राहिला तर साधारण 7,000 विद्यार्थिनींना दरवर्षी त्याच्यातनं अतिशय आत्ताच्या काळामध्ये जे शिक्षण आपल्या मुलांना मुलींना दिलं पाहिजे, म्हणजे ते स्वतःच्या पायावर तरी उभे राहतील किंवा तिथल्या वेगवेगळ्या कंपन्या असतील तिथं त्यांना नोकरी मिळेल, अशा प्रकारचं शिक्षण त्याच्यातनं आपण उपलब्ध करतो. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही 2-3 वर्षापूर्वी ते सुरू केलं, परंतु आमचं ठरलं आता 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आपण ते करायचं आहे. आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मी ते तुम्हाला मंजूर करून देतो. तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका. कारण आपल्या इथली भौगोलिक परिस्थिती जरा वेगळी आहे. आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आहे त्यांना जी काही जमीन आहे त्याची व्यवस्थितपणे बारकाईनं शेतीवाडी करावी लागते आणि आपला प्रपंच चालवावा लागतो. परंतु काहींना माझ्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर धाराशिवचे लोक पोटाची खळगी भरण्याच्या करता किंवा कामाधंद्याच्या नोकरीच्या करता येत असतात. अक्षरशः एक भाग पुण्यामध्ये घ्या, आमच्या ह्याच्यामध्ये घ्या, पिंपरी चिंचवडमध्ये घ्या, बरेच बीड जिल्ह्यातनं, माझ्या धाराशिव जिल्ह्यातनं, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड वगैरे तो भाग आहे, कर्जत तिकडचं, असं ह्या सोलापूर जिल्ह्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर लोक पाठीमागं त्यांनी इकडं येणं केलेलं आहे. का तर तिथं जगण्याचं साधन कमी असल्यामुळं. परंतु आता आम्ही इंडस्ट्रीला पण तिथं जाण्याच्या करता भाग पाडतोय. मी आता मराठवाड्यामध्ये आपल्या इथं धाराशिवला धावपट्टी आहे, परंतु बीडला आता आम्ही धावपट्टी करतोय. तिथं विमानं कशी उतरतील, टेक ऑफ कशी होतील, रेल्वेचं जाळं आम्ही आणखीन विणण्याचा प्रयत्न करतोय, रेल्वे सुरू करण्याचं काम करतोय, नॅशनल हायवेच्या निमित्तानं मोठे मोठे रस्ते आपण अधिकचे करतो. या सगळी कामं आपण केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये काम करत आहे. त्यांना साथ देण्याचं काम अमित भाई शाह असतील किंवा त्या बाबतीमध्ये स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील, नितीन गडकरी असतील किंवा पियुष गोयल साहेब असतील, आत्ताचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण, त्यांना कृषीचा खूप चांगला अनुभव आहे. अनेकदा आम्हाला त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळते, त्यावेळेस ते सांगत असतात. या पद्धतीनं ह्या सगळ्या मंत्री महोदयांचा उपयोग आपण आपल्या राज्याला घ्यायचा प्रयत्न करत असतो. आजच आमचं वाढवण बंदराच्या बद्दल पण मराठवाड्यातनं जो समृद्धी महामार्ग आलाय त्याला कसं आपल्याला जोडता येईल अशा पद्धतीनं आज आम्ही त्याला तत्वतः मान्यता दिलेली, अशी अनेक कामं चाललेली आहेत. आता ही कामं करत असताना मी नेहमी सांगतो, सरकारच्या विरोधामध्ये म्हणजे सत्याच्या विरोधामध्ये राहून कामं होत नसतात. त्यामध्ये पुढची कुठली बैठक 6:30 असू दे, बसतील आमदार, काय बिघडत नाही. त्यामध्ये ही लोकांच्यामुळं तुम्ही आमदार होतो माहिती. त्यामुळं टेंभुर्ला जायची चांगली माहिती दिसते. गमतीचं वाक्य. तर मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण माझा सांगायचं एवढंच आहे की मला एक उशीर झाला. शेवटी तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते, आपले सगळ्यांचे विचार एकसारखे आहेत. आपण सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे. सभासद नोंदणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. या निमित्तानं उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे येऊन ठेपलेल्या आहेत. परवाच कालच मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा पुन्हा ओबीसीच्या बद्दलचा निकाल आलेला आहे. मागच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच ह्या निवडणुका होणार होत्या. 2022ची गोष्ट मला चांगला आठवतोय. पण त्यावेळेस ओबीसी समाजातल्या घटकाला कुठंही आरक्षण ठेवलं नव्हतं.
आरक्षण फक्त होतं मागासवर्गीयांना, आदिवासींना, महिला आणि पुरुष आणि सर्वसाधारण. परंतु आज महत्त्वाचा घटक इतर मागासवर्गीय समाज आहे ना, त्यांच्यावर कसा आपल्याला अन्याय करता येईल. आणि त्याच्याकरता आम्ही त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलो की बाबा हे बरोबर नाही आहे. पहिल्यापासून 27% जागा हे ह्या घटकाच्या करता आरक्षित ठेवलेल्या असतात आणि त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. कारण प्रत्येकाला वाटतं की आम्हालाही संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्यातले उद्याच्या काळात जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला माझ्या सर्वच भागातल्या सहकारी मित्रांना, भूम, परांडा, वाशी, अकोट, बाळापूर, पारनेर, पाथर्डी ह्या भागातले सगळे माझे सहकारी मित्र आहेत, त्यांना सगळ्यांनाच मला सांगायचं आहे की बाबांनो, त्या पद्धतीनं तुम्ही कामाला लागा. कुठेही आपसामध्ये हेवे दावे करू नका. हा नंतर आलेला, हा पहिल्यापासून आहे असा भेदभाव पण करायचं काही कारण नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात जनमानसाची प्रतिमा त्या वॉर्डात किंवा त्या प्रभागात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा त्या तालुका पंचायत गणात ज्याची चांगली असेल, आरक्षण कसं निघेल आता ते कळेल आपल्याला. त्या पद्धतीनं आपण तिथं संधी देण्याचं काम करू. तुम्ही पण जबाबदारीनं वागा. कुठं तुमच्याकडनं पण काही चूक झाली तर त्याचा फटका हा पक्षालाही बसतो, आम्हालाही बसतो, तुम्हालाही बसतो. त्याच्यामुळं कुठंही आता तारतम्य ठेवून तुम्हाला वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण कुठंही सहज बोलायला काहीतरी जातो, त्याच्यातनं पण गैरअर्थ काढले जातात, त्याच्यातनं पण बदनामी होते. पूर्वीच्या काळामध्ये वेगळी गोष्ट होती. आता सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह झाला आहे, प्रिंट मीडिया ॲक्टिव्ह झाला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया ॲक्टिव्ह झाला आहे. जरा कुणी कुठं काय बोललं तर ताबडतोब सगळीकडं ती बातमी जाते की इथं इथं अशा अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यात आलं. त्याच्यामुळं फार भान ठेवून आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकोपा दाखवला पाहिजे. उद्याच्याला काही दिवसांनी मी पुन्हा सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन बसेन आणि त्याच्यातनं बाकीच्याही बाबतीमध्ये कुणाकुणावर काय काय जबाबदारी द्यायची, कशा पद्धतीनं द्यायची. आज पुन्हा तीन पक्षांनी, रामदास आठवले साहेब आणि इतर पण काही मित्रपक्ष आहेत, त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी आमची केलेली आहे, आम्ही केलेली आहे समन्वय समिती. त्याच्यामध्ये आपल्याकडनं सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, त्यांच्याकडनं रवींद्र चव्हाणजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी, आणि शिवसेनेकडनं माझ्या माहितीप्रमाणे शंभूराज देसाई आणि उदय सामंत अशी 6 जणांची कमिटी आहे. त्याच्यातनं महामंडळं ही कुठली कुणाला द्यायची, संख्येच्या प्रमाणात ती मिळणार आहेत, आणि सदस्यपदं कुठली कुणाला द्यायची, अशा पद्धतीनं ते घडेल. प्रताप सरनाईक हे तुमचे पालकमंत्री आहेत. मी विशेषतः धाराशिवकरांना सांगू इच्छितो. त्याच्यामुळं त्या भागामध्ये कशा प्रकार हो हो बस त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आजच प्रताप सरनाईक, मी, मुख्यमंत्री एकनाथराव, साधारण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये DPCच्या बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली. परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतोय. ती उठवत असताना त्यामध्ये साधारण तिन्ही पक्षाला, म्हणजे लोकप्रतिनिधींना तिथं त्यांच्या जो काही आम्ही सूत्र ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे, जसं सूत्रांच्या माहितीनुसार, तसं माझी पण हे नेहमी बातमी लावतात सूत्रांच्या. अरे म्हटलं कुठलं सूत्र ते दाखवा तरी, कुणाचं नाव सूत्र आहे. पण ठीक आहे, त्यांच्यामुळं मलाही सूत्र आता आठवलं. तर आमच्या सूत्रानुसार जे काही वाटप करायचं ते आम्ही करतोय. त्याच्या संदर्भामध्ये देखील आज विधानसभेचा आपल्याकडे एकही आमदार नाही आहे. त्याच्यामुळं तिथं कसं राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही. खूप मोठे काही रक्कम मिळेल अशातला भाग नाही, परंतु तिथं काम करताना काही का होईना त्यांना पण मदत झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आजच माझी चर्चा झालेली आहे. त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका. पण मिळालेला जो फंड असेल त्याचा उपयोग खरोखर जनतेच्या भल्याकरता झाला पाहिजे.
उद्याच्याला त्याच्यात कुठल्या चुका होता कामा नये. आपल्यालाही काम दाखवता आलं पाहिजे किंवा हे तर आम्हाला अशीशी मदत झाली आणि हे काम आम्ही समाजाच्या करता करून दाखवलं. ह्या प्रकारे आपण एकमेकाला साथ देऊया अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती राहणार आहे. आज मागे माझी 2-3दा राहुलची चर्चा ज्यावेळेस झालेली होती त्यावेळेस राहुल म्हणायचा, दादा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, शेवटी मला माझ्या वडिलांच्या पासून ह्या भूम, परांडा, वाशी ह्या सगळ्या भागांनी अतिशय प्रेम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय मला हा निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीनं त्याने मला बोलून दाखवलेलं होतं आणि त्याचंही बरोबर होतं. मी त्याला म्हणलं की ठीक आहे, शेवटी सहकारी बरोबर असल्याशिवाय खरा रंग या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला येत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांशी बोलून तुम्ही पण त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वच माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. तिथली कामं करण्याच्या करता देखील सुदैवाने वित्त आणि नियोजनसारखं महत्त्वाचं खातं माझ्याकडे, बाकीची पण अनेक वेगवेगळ्या प्रकारची खाती आपल्याकडे आहेत. त्या विभागाचा उपयोग, डिपार्टमेंटचा उपयोग हा निश्चितपणे सर्व महाराष्ट्राला करत असताना तिथं धाराशिव पण कुठं मागं राहणार नाही, अहिल्यानगर पण कुठं मागं राहणार नाही किंवा आमचं अकोला असेल किंवा बाकीच्या 3च जिल्हे आहेत. तसं बघितलं तर अकोला, अहिल्यानगर आणि धाराशिव ह्याच भागातले आपले सहकारी मित्र येत आहेत. अजूनही तुम्हाला काही मित्र परिवार जवळचे सहकारी असतील तर ते आपल्यापासून जरा बाजूला गेले असतील तर त्यांनाही आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न आपण करा. प्रयत्न माणसाने चांगल्या कामाचा सतत करत राहायचं असतं आणि इथून पुढं एक चांगलं वातावरण, पूर्वीचं जे धाराशिव जिल्ह्यामध्ये वातावरण होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये, तशा पद्धतीचं वातावरण आपण अहिल्यानगर असेल, आपला धाराशिव असेल किंवा अकोला जिल्हा असेल ह्या सर्व भागामध्ये करण्याच्या करता तुमच्या सगळ्यांचं आम्हाला मदतच होईल. त्याबद्दलची मी खात्री ह्या निमित्तानं बाळगतो. तसंच मगाशी मी संजय खोसेचं नाव घेतलं का रे? संजय खोसे, संभाजीराव थोरात, दादासाहेब जालन, राजेंद्र आहेर आणि गोरख साळुंके हे पण सहकारी मित्र आपल्या भूम तालुक्यातले, त्यांनी पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे. मी सर्वांचंच, सर्व मान्यवरांचं, ज्यांची मी नावं घेतली त्या सर्वांचं माझ्या भूम, परांडा, वाशी, त्याच्यामध्ये पारनेर, त्याच्यामध्ये अकोट, त्याच्यामध्ये बाळापूर, त्याच्यामध्ये पाथर्डी ह्या सर्व तालुक्यातनं आलेले आमचे ताराचंदजी, ह्या सगळ्यांचंच मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. तुम्हाला विश्वास देतो की कुठेही तुमच्यावर अन्याय होऊन दिला जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावर आगीतनं उठलून पोपट्यात पडलो अशा प्रकारची वेळ आम्ही येऊन देणार नाही, त्याबद्दलची ग्वाही. उलट आता तुम्हाला वाटेल की उगीच आपला राहुल इतक्या उशिरापर्यंत थांबला, मागच जायला पाहिजे होतं. खरं तर त्याच्यामध्ये काय होतंय ते प्रत्येकजण ते मला म्हणायचं, दादा मी आत्ता आलो तर मला तिकीट मिळेल का? अरे तुला म्हणलं ये जरी, तुला कसं तिकीट द्यायचं माझं मी ठरवतो. नाही आता तुम्ही काळजी करू नको रे, तेव्हाही माझ्या हातातच होतो. माझं माझ्याच हातात आहे, दुसऱ्याच्या हातात नाही. त्यामुळं मी स्वतः राहुलला सांगितलेलं होतं, बारामतीचं तिकीट नंतर जाहीर होईल, पहिलं तुझं तिकीट जाहीर होईल. पण त्याला तरी जरा भीती वाटत होती. नाही म्हटलं तरी तुमच्या तिथली राजकीय परिस्थिती आता बरीचशी बदललेली, ही तुम्हालाही मान्य करावं लागेल. त्या खोलात मी जास्त जात नाही, नंतर तेवढेच हेडलाईन लावतील की अजित पवार असं बोलले तसं बोलले. परंतु काळानुरूप, परिस्थितीनुरूप आपल्याला काही गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळं आता लोकसभा आणि विधानसभेला तर खूप अवकाश आहे, पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्था
ह्या सर्वांच्याच दृष्टीने म्हणजे भाजपच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या, समोरच्या आघाडीच्या सगळ्याच पक्षाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. त्यावेळेस आपला पक्ष देखील कुठं त्याच्यामध्ये कमी पडता कामा नये ही खबरदारी माझ्या स्तरावर आम्ही राज्यामध्ये काम करणारे सगळे घेऊ, परंतु गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या तुम्ही पण सगळ्या मान्यवरांनी ती घेतली पाहिजे आणि तुम्ही घ्याल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना च्या समोर व्यक्त करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत देखील करतो. इथं आल्याबद्दल स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना म्हणजे आता गमच्या टाकायचीच आहेत, परंतु सगळ्यांनाच ज्यांची नावं घेतली त्या सर्व मान्यवरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.